पुणे किंवा 4 मेट्रो बंगलोर वगैरे टियर 2 टियर 3 सिटीमध्ये म्युच्युअल फंड्सचं जे पेनिट्रेशन आहे ते कशा पद्धतीने सुरू आहे असं वाटतं आपल्याला? चांगला प्रश्न आहे शैलेशजी. तुम्ही जर ओव्हरऑल म्युच्युअल फंडचा जो ईएम बघितला त्याच्यातला जवळजवळ 88 ते 90% हा फक्त टॉप 10 ते 12 शहरांमध्ये आहे. म्हणजे दिल्ली, बँगलोर, पुणे, मुंबई ह्या शहरांमध्ये. बाकीचा जो 10 ते 12% ईएम आहे तो टायर 2 आणि टायर 3 सिटीजचाच आहे. त्यामुळे तिकडे स्कोप भरपूर आहे. आणि इथे मी बेसिकली तुम्हाला उत्तर प्रदेशचं उदाहरण देऊ इच्छितो की उत्तर प्रदेशसारख्याच ठिकाणी सुद्धा आत्ता जर तुम्ही GDP बरोबर जर तुलना केलीत तर म्युच्युअल फंडचं पेनिट्रेशन आजच्या तारखेला 24 ते 25% आहे. याचाच अर्थ काय की छोट्या छोट्या शहरात सुद्धा म्युच्युअल फंडची वाढ होत आहे. आणि म्हणून AMFI आणि सेबीचा ॲक्च्युली धन्यवाद करायला पाहिजे, कारण त्यांनी जी सक्सेसफुल कॅम्पेन रन केली आहे म्युच्युअल फंडची की म्युच्युअल फंड सही आहे, ही शहरात नाहीत पण ही जी छोटी गावं आहेत तिकडे त्याचा प्रभाव जास्ती पडलेला आहे. आणि असं मला वाटतं की पुढचे एक 10 वर्षामध्ये म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित UP किंवा आणखी जी छोटी शहरं आहेत, भुवनेश्वर किंवा आणखी जे छोटी छोटी शहरं आहेत तिकडे म्युच्युअल फंडचा प्रभाव आणखी वाढताना दिसेल. कारण जागरूकता निर्माण होतेच आहे, अवेअरनेस होतेच आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुद्धा आपली चांगली टीम छोट्या छोट्या शहरांमध्ये दिलेली आहे म्युच्युअल फंडची वाढ व्हायला. त्यामुळे मला वाटत नाही इट्स अ मॅटर ऑफ टाईम. डेफिनेटली छोटी शहरं सुद्धा म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीमध्ये पुढे येणार. मला